शिक्षणाला फक्त मोठी माणसं मोठी पैसे कमवणारी माणसं मला नको आहे. तर अलीकडे पैसा काय कोरोना शिकवला आम्हाला, काय मिळवावं लागते साहेब, काय लागते कोरोनात आम्हाला? 2 बरमोडा 2 बनेन काम खलास. बरीचभर काय पैसे त्या कपाटातल्या साड्या एकमेकीला विचारत्या, होय ग मालकीन हाय का गेली बघ. नाही कळलं का? आमच्या कपाटातले ड्रेस तुम्ही एकमेकाला विचारतात, ते मग इस्त्री करून ठेवले वरीच झालं, आम्हाला अंगात घालाने मालक हाय का मेला बघ. काही लागलं नाही साहेब. काय लागलं कोरोनात 1 वर्ष आम्ही जगलो ना. पहिलं माहिती झालं, दुसरं झालं, तिसरं होईल का? होईल ना. चौथं विषयच नाही. आईन्स्टाईनला प्रश्न विचारला की तिसरं महायुद्ध कसं होईल, त्याने उत्तर दिलं तिसरं महायुद्ध कसं होईल मला माहित नाही, तर चौथं महायुद्ध बाकी दगडाने खेळ जाईल. कळलं ना. तिसऱ्या महायुद्ध आम्ही संपणार. सेंट मेरी नावाची बोट लेकरांना गेली होती त्या जपानच्या दिशेनं, आणि जपानच्या लष्कर अधिकाऱ्यांना सांगितलं की मला या देशातली वय वर्ष 16ची 50 पोरं आहेत. किती? 50. आणि याची सर त्या ठिकाणी निवड चाचणी सुरू झाली. कुठं? लष्कर प्रमुखांची. बाळांनो, नुसतं सांगितलं की देशासाठी मरायला तयार असणारे मला 16 वर्षाची 50 पोरं पाहिजे. साहेब हजारोची लाईन लागली होती. हजारोची. आता अग्निवीरची परीक्षा पोरं देतात, हजारोची लाईन लागली होती. फक्त अट अशी होती की पोरग एक पाहिजे, अनाथ पाहिजे, त्याच्यावर कुणाची कुटुंबाची जबाबदारी नसायला पाहिजे. ते पोरग एक आलं साहेब, आणि 6 नंबर सिलेक्ट झालं त्या यादीत. 6 नंबरच्या पोराचं सिलेक्शन झालं, आणि मग लष्कर प्रमुखांनी सांगितलं की बघा तुम्ही सगळेच यावर या. 50 मुलांची निवड झाली. 50 मुलांना मी काम सांगतोय. आता तुमची शेवटची मुलाखत आहे. मुलाखत सुरू झाली, आणि मुलाखतीत प्रश्न विचारले. प्रश्न विचारता त्या नंबराकडे आलं, आणि त्या पोराला विचारलं तुझ्या घरात कोण आहे. ते पोरग सर बोलून गेलं, सर माझ्या घरात माझी आई आहे. आई आहे म्हणजे त्याला सांगितलं तो आता उठ आहे, तुला काय आई आहे. 6 नंबरला सिलेक्शन झालेलं पोरग म्हणते माझ्या आईमुळे मला देशाची सेवा करता येत नाही. घरला आलं, रडायला लागलं. काय होतंय कळत नव्हतं, कारण नियम असा होता त्या लष्कर प्रमुखांचा, जी 50 मुलं मी सिलेक्ट करणार त्या 50 मुलांच्या अंगावरती बॉम्ब बांधले जाणार. सगळी मुलं घेऊन विमानाने मी आकाशात उड्डाण करणार, आणि आकाशातून ते सगळे बॉम्ब असणारी मुलं एका वेळी जेव्हा त्या सेंट मेरी बोटीवरती उडी घेतील तेव्हा ते सेंट मेरी बोट उद्ध्वस्त होणार होती. एवढी मोठी बोट होती क्षेपणास्त्र असताना. बाळांनो, ते पोरग घरी गेलं, पण तो असल्यामुळे मला देशाची सेवा नाही करता. आई वडिलांनी नेमकं काय झालं सांग ना. अगं काय झालं, माझं सिलेक्शन पहिल्या 5-6-7 मध्ये होतं, पण तू जिवंत असल्यामुळे मला त्या लष्कर प्रमुखांनी इथून हाकलून दिलं, तुला इथं सेवा करता येणार नाही. आई मी काय करू शकतो सांग, देशासाठी मला काहीतरी काम करायचं. अरे बाळा, ती जपानची आई आत खोलीमध्ये गेली, पोरग बघते बाहेर, आई आत काय करते किचन मध्ये, एकदम आवाज आला, किंकाळी आली. शेवटचा आवाज आईचा मोठ्यानं किंकाळी. पोरग पळत आत गेलं, बघते तर किचन मध्ये आईनं ज्या सुऱ्यानं सफरचंद कापायचा होता तो सुरा आपल्या पोटात 1 2 3 वेळा खुपसून घेतला होता, आणि रक्ताच्या थाळत होती. पोरानं आईचं डोकं मांडीवर घेतलं. आईला विचारलं आई तू काय करतेस, आई पळून गेली. अरे बाळा, तुला सांगायचं होतं हेच, आता जाऊन लष्कर प्रमुखाला सांग की तुझ्यावरती तुझ्या आईचं आता कसली बोझ नाही, तू देशाची सेवा कर. बाळांनो, अशी आई ज्या जगात जन्माला येईल ना त्याच जगातली पोरं देशासाठी मरतील. साहेब शिक्षण पद्धतीचा जर तुम्ही अभ्यास केला ना तर आज हे आव्हान आहे. घरातल्या सगळं बघितलं विषय, प्रत्येक मुलानं जर मागं वळून बघितलं त्या सगळ्या इमारती इथली सगळीची मुलं आहेत ना, यांच्या सगळ्यांची आई बाप याच शाळेत शिकली. तर आम्ही काय म्हटलं, अशी चित्र बघितली. काय हो, त्या सिंधू सरकारचं लग्न किती वेळा झालं होतं बघितलं होतं. आणि 4थी 5वीची पोरगी शिकणारी त्या वयात पोरगी नांदायला गेलेली, 9व्याने किती छळ केला, आणि त्या मुलीचा जन्म तिला गोठ्यात द्यावा लागला, आणि गोठ्यात जन्माला आलेल्या मुलीची नाळ तोडायला तिथं लाकूड घ्यावं लागलं, आणि जवळच्या ओढ्यात पोरं धावी लागली, आणि त्या मुलीनं अनाथाश्रम काढलं. ती सिंधू सरकार आम्ही नाही सांगू शकतो जग. साहेब एक उदाहरण ज्या डोळ्यासमोर पोरांना ठेवलं ते जग बदलू शकतोय. बाळ आई बापाची फार काळजी घ्या. एक उदाहरण देतो, थांबतो. तुम्हाला सर्कस मध्ये सर्कस माहिती आहे का? सर्कसचा आवडता खेळ तुमचा कुठला आहे? सर्कसचा आवडता खेळ कोणता आहे? सर्कसचा सगळ्यात अवघड खेळ जिम्नॅस्टिक. बरोबर की नाही? आपल्या जिम्नॅस्टिकला बाहेरची मुली असतात, देशातल्या मुली का आमचं जिम्नॅस्टिक जबरदस्त आहे. आमचं क्रिकेट सोडलं की कुठल्या खेळात आम्ही ऑलिम्पिकला उतरत नाही, कारण आमच्या खेळातच ते बघितलं जातं.
माणूस ज्यावेळी सर्कसचा खेळ होता त्या सर्कसच्या खेळाचा तंबू फोंड्यामध्ये घातला आणि फोंड्यातल्या त्या मालकाने सांगितलं की सर्कसचा त्यावेळी सगळे पैसे देतो, पण तो त्याचा जो मॅनेजर होता तो मॅनेजर काय म्हटला त्या मुलींना, कारण त्या गोंडस मुली परदेशातल्या जिम्नॅस्टिक करणाऱ्या, कारण आमच्या देशात त्यांची जर वजन बघितली काही काहींचं वजन नो लिमिट आणि काहींचं वजन हाय काही वजन कटाच हालत नाही, कारण आमचा काय आकार उकार इकार काही बी नाही, कारण का आमचं खाणं पिणं कधी वेळेत अशी बात नाही. मुली कुठल्याही पाहणं जिम्नॅस्टिक सगळ्यात आवडतोय कुठला दोरीवर उड्या, एक झोपा सोडायचा दुसरा झोपा पकडायचा दुसरा सोडायचा पहिला अवघड आहे की नाही, खाली काय असते नेक असते, पडलं तर तिथं जंप घेते. आता मालकानं काय सांगितलं मुलींना, हे बघा जर एखाद्या मुलीचा खेळताना हात चुकला तर एक तर कार्यक्रम घेतात फोंड्यातली माणसं लय मायाळ आहेत, जीवाला जीव देणार आहेत, खरं खेळ चुकला तर जीव पण घ्यायला मागं पुढं करणार आहे, कारण तंबू टाकायला जेवढा खर्च केला तेवढा तंबू उद्ध्वस्त करायला ही पोरं काही बसणार नाही, ती कुठे फोंड्यातली तेव्हा लेकीनं सांगितले बघा तुम्ही आता परदेशात यायचं इथं या, तुम्हाला एक सांगतोय इथं जर खेळ करताना जर खाली पडला तर आणले गाडवच आणि आणलं कोपऱ्यातच बांधलं, म्हणले जर एखाद्या पोरीचा हात चुकला तर त्याचं लगेच गाढवा बरोबर करणार. ते गाढव बघितलं परदेशाच्या पोरीने, एक पोरगी दुसऱ्या पुढच्या कानात सांगते डॉकी इज माय हजबंड. ती म्हणली जर पडलं तर काय गाढवाशी लग्न करायचं, तो माझा नवरा होईल का? ती म्हणली अगं बघू चल खेळ तर करूया. साहेब 3 तास सर्कस चांगली झाली हो, चांगलं 3-4 ला सर्कस चालू झाली, 7-8 वाजले मस्त सर्कस पाहत कदाचित लाईटने थांबवू आणि सर्कशीतला आवाज येतो लास्ट पर्यंत ना. सर्कशीचा ज्यावेळी शेवटचा सीन आला, सर्कस सक्सेस झाली, सगळी टाळ्या वाजवत बाहेर केली सगळी, पण 3 तास त्या सर्कशीचा सगळा शो टाळ्या वाजवत गेल्यानंतर सुद्धा एकच पात्र मन लावून सर्कस बघत, एकच पात्र. तर मालकाचा शब्द होता एखादीचा हात चुकला तर तुझं लग्न तिच्याशी होणार. कळलं कोण पात्र? अशी तुम्हाला एसटी स्टँडवर दिसतात. मला काय वाटतं एखादीचा हात चुकल्याचं बिन आई शपथ बिन लग्नाची करायला लागल्या आणि जर झुकायचं असेल तर एक आई बापांच्या उद्यापासून शपथ घ्या. काय शपथ घ्या? हे नवीन वर्ष येते, कारण ज्याची आई आहे ना त्याला आईची काहीच किंमत नसते. एकदा काम करा, ज्या पोरला आई नाही ना त्याला जाऊन विचार आई काय असते. लेकरांनो तुम्ही आता उपास आहात, माझं आव्हान आहे त्या कुठल्याही मुलाने घरी फोन करावं अजूनही आई जेवलेली नाही. कुणासाठी? तुमच्यासाठी. बापाची मान खाली एवढं बाळानं काही काम करू नका. माझ्या लेकरांना विनंती आहे मोबाईलचा हट्ट करू नका, त्याच्यापेक्षा एखादी चांगली सायकल घ्या. बापाकडे मागायचं असेल ना तर बाबा मला रनिंग साठी चांगला बूट घ्या. मी 10व्या मुलांना सांगते बाळांनो जेवायला बसतात ना त्या ताटात काय हे बघू नका, त्याच्यापेक्षा ताट बनवणाऱ्या आईच्या हाताचे घट्टे बघा, बापाच्या पायाच्या भेगा बघा. या 2 गोष्टी तुम्हाला जगाचं सगळं तत्वज्ञान देतील. खरं तर मला जोईस सर एखाद्या वाटलं तर 10वीचा निरोप समारंभ किंवा एखादा असा छोटासा फंक्शन असेल की ज्यामध्ये फक्त मुलं आणि त्यांचे पालक असतील. आज बाप तर कुठे आहे सर? जो बाप 1 लाख रुपये फी देतो ना पोराची तो आधी त्या सभेला येतो, आणि जी पोरं फुकट आहेत ना त्याचा बाप पण कधी मागायचं. बाळानं एक विनंती करा बापाला, बाबा माझा सत्कार बघायला ये. कारण जेव्हा प्रवीण दौलेनं आपल्या आईला हट्ट केला होता की आई माझा शाळेत सत्कार तू येतेस का? आई म्हणली लेकरा माझं काम आहे दुसऱ्याच्या घरी रोजगार करते, तुम्ही भांडी केली तर मला येता येणार. आईला म्हणतोय पोरग, तर पोरापुढं आई हट्ट मानते की रे? तुमच्यासाठी आई हट्ट मानते. आई म्हणजे मी प्रयत्न करते. बाळानो 3 वर्षाच्या माऊलीनं सगळी कामं आटोपली मालकीची, गडबडीने ती शाळेत आली. येताना अंगातली जी साडी होती ती साडी जशी होती ना माऊली गडबडीने आली शाळेत आणि येताना अंगावरची साडी काही तशीच होती. शेजारच्या बायकांना माहिती तुम्हाला साडीचं जे कौतुक ना आईच्या एवढ्या साड्या घरात कपाळ काढताना जर एखादं कपाळ अंगावर पडतं आई काय जमिनीची गॅरंटी एवढ्या साड्या. पण दादा शेजारच्या बायका म्हणत्या काय ग तुला एखादी चांगली साडी मिळाली की माझं पोरग आपलं गरीब आहे आल्या कशी साडी पुन्हा एका बाई म्हणजे अगं एवढी अशी काय साडीची काढीस येताना एखादा दागिना अंगात घालायचं नाही.
ती माऊली म्हणली अगं दागिना कुठला आणू आता एक तर माझे सगळे दागिने लहान मुले घर चालवायला मानो त्या माऊलीला अक्षरशः सगळ्यात प्रिया नाव ठेवले आणि पोरं मात्र बघत होते लांबून प्रत्येक पोराच्या आई बाप सत्कार गेला मग येत होते ना ते म्हणजे पोराचे आई बाप येत होते सत्कार गेला जसा सत्कार स्वीकारायला चालू केला तसं शेवटला सगळं 1 नंबरचं नाव घेतलं ना तसं त्या संस्थेने काय केलं 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 अशी नाव घेतली आणि 1 नंबरला नाव घेतलं या शाळेचं सर्वात चांगलं उत्कृष्ट काम केल्याबद्दलचा पुरस्कार ज्याला देतो त्या पोराचं नाव आहे प्रवीण दवणे. तसं ते लहान पोरं उठलं आईला म्हणजे आगा आई की आपण सत्कार स्वीकारूया आई तिथून उठली आणि येता येता आपल्या सगळ्या जवळच्या भगिनींना महिलांना बोलू गेली का गं मगापासून म्हणत होतं ना माझ्याकडे दागिना नाही माझ्या अंगावर चांगली साडी नाही हे बघा शाळेचे 1 नंबरचं जो बक्षीस घेतलं ना तोच माझा खरा दागिना आहे. जास्त प्रेम करा संवाद करा लेकरांनो बोला आई बापाशी. मी रात्री दिवशी मुलीला सांगतो की लेकीनो दररोज बाहेर पडा एकदा खट्ट मिठी मारा आईला. आई जगात आहे ना तो काहीच किंमत नसते जेव्हा बाप असतो ना तो किंमत नसते पण जेव्हा आई बाप जगात निघून जातात ना त्याचा अनुभव आमच्यासारखा लेकराला बाप नसताना माझी विनंती आहे लेकरांवर शिकवत ज्या मुला शाळेमध्ये शिकतोय त्या एज्युकेशनमध्ये ज्ञान घेतलं एज्युकेशनचं नाव फक्त मोठं करणार माझ्यामुळे शाळेला आणि माझ्या घराला कलंक लावणे एवढी शपथ द्या नवीन वर्षाच्या निमित्ताने घेतला तर भरपूर वेळ झाला संवाद बराच करायचा होता एकेका गोष्टीवरती जर बोलत गेलो तर तास दिवसला बोलणं अशक्य आहे आणि उपाशी पोटी गुणाचं तत्वज्ञान देऊन हा नियम आहे काय सांगतो उपाशी तरी काहीच चालू आहे त्याच्यातनं काय तर आणलं आपलं चालू आहे थोडं तो घडो हा खाते पोरांना हसत राहा आणि मुलांना विशेष करून हसायचं भरपूर वाजलं एक काम 12 वर्षाच्या दारातली एकलं कधी हसत राहायचं नाही तर आधी वर्षी पूर्ण शहाणं पूर्ण मुलं मोठी आहेत त्या मोबाईल त्या मुलांचं कौतुक आहे त्याला एकच उदाहरण देतो बाळांनो नेटला सुभाषचंद्र वाचना कलम कलम पढ़े खुशी के गीत गायच्या ये जिंदगी है कौन सी तो मुझे गायच्या असं आयुष्य जगावं आनंदी राहा 9 वर्षापासून तुला मुलांनी एवढी मोठी तपस्या तर ऐकणं फार कठीण आहे हो सांगा देश लोकांना ऐकणं कठीण आहे जर तुला मुलांनी ऐकून घेतलं सगळ्या लेकरांना शुभेच्छा देतो एवढी प्रगती करा की पुन्हा या शाळेला वाटावं ही भाषी लेकर आहे ही भाषी मुलं आहे त्या मुलांना मी आशीर्वाद देऊन थांबतो. जय जय महाराज.